मॉर्निंग मंडळी. आज सकाळी सकाळी मी आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा वगैरे केली. तुम्ही बघू शकता खूप छान प्रसन्न वाटते. त्याचबरोबर काल रात्री महेश गुरव यांनी त्या टेबलावरती छान असा कलर केलेला आहे, ब्राऊन कलर. तो थोडासाच दिला आहे, पूर्ण करायचा आहे. तर आता देवघर वगैरे आम्ही बाजूला करू आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित तो कलर देऊ. त्याने घाईघाईमध्ये पटकन एवढं जितकं दिसलं तेवढं त्याने रात्री हे कलर करून घेतलेलं आहे. तर कलर केल्यामुळे खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. तर पूर्ण कलर देण्यासाठी देवघर नंतर आम्ही काढू दुपारी आणि मग व्यवस्थित त्याला कलर देऊ. तर खूप छान वाटते कलर दिल्यामुळे. बरं दिवस चाललं आहे आमचं कलर द्यायचं चालू होतं. तर आज संडे आहे आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. बाहेर उंबरट्यावरती रांगोळी पण माझी काढून झालेली आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. तर आज वार आहे रविवार आणि आज रविवार स्पेशल आज आम्ही नाश्ता बाहेरून मागवणार आहे. तर आज मला कंटाळा आला आहे नाश्ता करायचा. तर नाश्त्यामध्ये काय आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर आज नाश्त्यामध्ये ढोकळा आहे आणि महेश गुरव काय वेदांत हे काय आहे? हे दालवडा आहे. दालवडा आणि हा ऑरेंज ज्यूस आहे. ऑरेंज ज्यूस. सांबार आहे ना. हां. आणि ही ढोकळ्याची चटणी आहे. तर चला आज आम्ही ढोकळा खाणार आहोत नाश्त्यामध्ये. की तू डिश घे ना. चल डिश घे. तर चला आता आम्ही हॉलमध्ये बसतो आणि आता नाश्ता करणार आहे आम्ही थोड्या वेळातच. तर आज संडे स्पेशल आम्ही नाश्त्यामध्ये ढोकळा मागवला आहे आणि महेश गुरव यांच्यासाठी दाल वडा. त्यांना दाल वडा खूप आवडतो. तर आम्ही तिघंजणं ढोकळा खातो आहे आणि महेश गुरव दाल वडा खात आहे. तर या मंडळी तुम्हीसुद्धा आमच्यासोबत नाश्ता करायला. आज खूप कंटाळा आला होता घरी नाश्ता बनवायचा, त्यामुळं मग मी आज ढोकळा मागवला. तब्येत ठीक नसल्यामुळे मी ढोकळाच खाल्ला, कारण बाकीचं तेलकट काही खायची इच्छा नव्हती. आणि असं वाटतं की आज दिवसभर मस्त आरामात आयतं खावं, आज हीच माझी इच्छा होती. तर बघू आता दुपारच्या लंचमध्ये आम्ही काय करणार आहे. तर आता घड्याळात वाजलेले आहेत 12:30 आणि आता मी दळण केलेलं आहे, मला दाखवते. तर इथे दळण केलेलं आहे. तर वेदांत थोड्या वेळात नेईल आणि आता मी कपडे मशीनला लावून घेते. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि अजून माझा लंच झालेला नाही आहे, कारण आज लंचला सुद्धा मी सुट्टी घेतलेली आहे. तर बाहेरूनच काहीतरी मागवायचं आहे. तर काय मागवणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काय आलं? आणला लंच. थँक्यू, धन्यवाद आज मला सुट्टी दिल्याबद्दल. रात्रीचा वेद बघू आता काय करायचा. हां काय केलं रे वेदांत? हां काय म्हणजे चालेल ना आता, म्हणजे पाणी घालून बघितली की नाही? गळत नाही ना. हा कारण चांगला आहे तो, मला तोच आवडला ॲक्च्युली माठ, म्हणून नीट नाही बसवलं तेव्हाच गळायला लागलं. आता परत भरून ठेवायला लागेल. तर चला लंच आणलेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात खायला बसतोय. आणि कुठे गेले होते तुम्ही? केतकीने सांगितलं मला. हां मारुती मंदिर. रात्री जो माठ आम्ही आणला होता तो पुन्हा बदलून नाही आणला, तोच आणला. त्याने जो कॉक आहे म्हणजे नळ जो आहे तो व्यवस्थित लावून दिला, कारण त्या नळाच्या बाजूनेच रात्री पाणी गळत होतं. तर हा माठ मला खूप आवडलेला, त्यामुळे मी वेदांतला सांगितलं होतं की माठ नको बदलू, फक्त नळाची जी बाजू आहे ती गळणार नाही असं सांग त्यांना, अशा पद्धतीने लावून दे असं त्यांना सांगितलं. तर त्याने व्यवस्थित लावून दिलं आता. आणि आता पुन्हा घरी आल्यावरती मी आता हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. त्यातली जी माती आहे ती पूर्ण काढते आणि पुन्हा हे माठ भरून ठेवणार आहे मी. आणि रात्री जेव्हा 8 वाजता पाणी येतं प्यायचं,
तर ते पाणी मी रात्री भरून ठेवणार आहे. तर आता मी हे सगळं स्वच्छ करून घेते. हा माठ मी असंच भरून ठेवलेला आहे. आता हा रात्रीपर्यंत मी असंच भरून ठेवणार. रात्री जेव्हा आमचं पाणी येतं प्यायचं तेव्हा मग मी ते पाणी भरून ठेवेन यामध्ये. तर चला आता आम्ही जेवून घेतो. आम्ही सगळे लंच करायला बसलेलो आहोत. इथे तुला बर्गर पाहिजे ना वेदांत, तू काय आणलं आहे तुझ्यासाठी? म्हैसूर मसाला डोसा. म्हैसूर मसाला डोसा. आणि आम्ही तिघंजणं आता खाणार आहोत बर्गर. सॉस कुठे आहे? सॉस काढ ना मग. कात्री नाही लागत निघेल, काढ ना मग. काय आहे याच्यामध्ये रे वेदांत? आता पहिल्यांदा आलू टिक्की नाही आहे. बटाटा नाही, बटाटा पनीर पनीर आहे. हां पनीर. ते आतमध्ये पनीर आहे. अरे वा. थांब. सॉस लावला. पनीर आहे का मध्ये? अच्छा. तर चला मस्त. मला सॉस वगैरे नको, मी आता असंच खाते. थोडंसं टाका, आंबट लागतं ना बस. बरेच दिवसाने खाते ना म्हणून छान वाटतंय. मस्त आहे. बर्गर पनीर आहे. तुमचा कसा आहे? सेमच आहे आपल्याला पनीर. सगळ्यांना पनीरच आणलंय ना? फर्स्ट टाइम मी हाताने खातो, वेगळं वाटतं. फर्स्ट टाइम डोसा हाताने खातो. हाताने खातो म्हणजे तर चला आम्ही आता याचा आस्वाद घेतो. आमचा आजचा लंच आहे बर्गर. कसं आहे? तर आत्ताच मी मार्केटमध्ये जाऊन आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 8. तर मार्केटमधून मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. मार्केटमधून मी मिरच्या संपल्या होत्या, त्यामुळे मिरच्या दोडकी आणलेली आहेत, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबिरीची एक जुडी आणि इथे मी आणलेलं आहे काय म्हणतात भाजीचं नावच विसरून गेली, आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी आणली कारण बरेच दिवस झाले आंबाडा केला नाही आणि हा जास्त वर्षभर नाही मिळत. तर आज मिळाला म्हणून मी आंबाड्याची जुडी आणलेली आहे. त्यानंतर कैरी आणि आवळे आणलेले आहेत थोडेसे. तर केतकीला आवळ्याचा ज्यूस खूप आवडतो आणि कैरीची मी बहुतेक कढी करीन, तर आज नाही तर उद्या करीन. तर एवढं साहित्य आणलेलं आहे आणि आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी आता कढी आणि भात करणार आहे झटपट असा. तर चला मी पटकन स्वयंपाक आवरून घेते. तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहे आणि पाणी पण आलेलं आहे. तर आता मी पाणी भरते माठामध्ये, म्हणजे उद्या आम्हाला थंडगार असं पाणी मिळेल प्यायला. तर चला आता मी पाणी भरून घेते आणि साईड बाय साईड स्वयंपाकसुद्धा करून घेते. चहा ठेवला होता माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी. तसं तर चहा आम्ही मगाशी पिला होता, परंतु आता त्यांना परत चहा प्यायची इच्छा झाली. मला थोडंसंच घेते कारण मगाशी चहा पिऊन झालेला आहे माझं. चला भात रेडी झालेला आहे आणि कढी पण रेडी आहे. तर आता केतकी आल्यानंतर आम्ही चौघंजण आता जेवून घेणार आहोत. तर आता आम्ही कढी भात वाढून घेतलेला आहे. मी, महेश, वेदांत जेवायला बसलेलो आहोत. तर आता केतू लाठीकाठीमधून आलेली आहे आणि येता येता गप्पा मारल्यास ना मैत्रिणीशी, म्हणून वेळ झाला ना वरती यायला. तर आता ती जेवते. आमचं जेवण झालेलं आहे. वेदांत पण अजून जेवतो इथे. तर आता मी आंबाड्याची भाजी निवडून घेते म्हणजे सुकणार नाही. तर आता इथे मी आंबाड्याची भाजी निवडलेली आहे. फक्त इथे पानच घेतलेली आहेत, देठं वगैरे अजिबात घ्यायची नाही. तर मस्त अशी आंबाड्याची भाजी आता मी उद्या करणार आहे. आणि आता वाजलेले आहेत 10:30. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.